राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून एसटी चालक आणि वाहक मुक्कामाकरता सोलापुरामध्ये दाखल होत असतात। सोलापूरच्या एसटी बस स्थानकाच्या मुक्कामाच्या खोल्यांची दुरवस्था बघायला मिळते। वाहन चालक मुक्कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे। वाहक चालक यांना झोपण्याच्या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वासाला त्यांना सामोरं जावं लागतं। वाहक चालक वापरत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झालेली आहे, तिथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। हजारो किलोमीटरचा प्रवास करून सोलापूर आगारामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून बस आहे ते दाखल होत असतात। मात्र हे बस जे चालक आणि वाहक आहेत त्यांना जी मुक्कामाची सोय आहे ते सोलापूर जे परिवहन खातं आहे त्यांच्याकडून हे करण्यात आलेले आहे। मात्र या जर जे काही मुक्कामाचं ठिकाण आहे त्याची जर दुरावस्था बघितली तर एखाद्या खंडरपेक्षाही दुरावस्था या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक तासाचा प्रवास करून हे जे वाहक असतील किंवा चालक असतील ते या ठिकाणी दाखल होत असतात। मात्र त्यांना दाखल झाल्यानंतर मात्र सुविधांचा अभाव आपल्याकडे दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी तुटके नळ असतील, अस्वच्छ शौचालय असतील किंवा जे इतर लागणारे जे खोलीमध्ये लागणारी जी बेसिक सुविधा असतात त्यांचाही वणवा या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे अनेक वर्षापासून सोलापुरातील हेच रायगड जे क्वार्टर्स आहे ते अधिकाऱ्यांसाठी अशा प्रकारे झोपण्याची व्यवस्था स्वतः करावी लागते। त्यामुळे कुठेतरी राज्य परिवहन खात्याकडून अशा प्रकारचे जे आरोग्याशी खेळ मांडला आहे असंच म्हणावं लागेल। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत। दादा, कुठनं आला आहात? अहमदनगर तारकपूर डेपो आणि सोलापूर इथं आलो। सकाळी 6 वाजता आलो, संध्याकाळी 6ला इथून जायचं आहे। इथं झोपण्याला म्हणजे जवळजवळ विश्रांती घेण्यासाठी फॅन नीट चालू नसतात, पाण्याची समस्या, जवळजवळ 100 कर्मचारी रात्री आणि दिवसा मिळून इथे असतात, परंतु एकच टॉयलेट आणि एकच बाथरूम। कशा पद्धतीने लोकांचं हे करायचं, कारण एवढे 100 कर्मचारी मग 3-4 टॉयलेट तरी पाहिजे, 3-4 बाथरूम पाहिजे। या पलीकडच्या खोलीतला गेली 6 महिन्यापासून फॅन बंद आहे। अनेक वेळा तक्रारी केला, प्रत्येक वेळा फक्त करू म्हणतात। एखाद्या अधिकाऱ्याचा फॅन बंद असेल तर ते 6 तासात 12 तासात चालू होतो, इथं 6-6 महिने चालू होत नाही। हा जो पैसा कमावणारी कर्मचारी आहेत, चालक वाहक, हे खरे आहेत, यांची सुविधाचा कधी कुठला अधिकारी विचार करत नाही। उदाहरण, एखादा ATSने रोज किंवा 2 दिवसाला इथं येऊन भेट घेतली पाहिजे। बुवा, हे माझे जे चालक वाहक येतात, विश्रांती करतात, यांची सुखसुविधा आहे का व्यवस्थित? एखादी गाडी 10 मिनटं लेट झाली त्याची तुम्ही कायदेशीर कारवाई करणार। एखादा अपघात घडला त्याला ड्रायव्हर जबाबदार धरणार। याला ड्रायव्हर जबाबदार आणि ते अधिकारी जबाबदार आहेत, कारण त्यांना पूर्ण विश्रांती मिळत नाही। विश्रांती न मिळाल्यामुळं ते अपघात होतो। टॉयलेट जरी असले तर ते स्वच्छता दिसत नाही, त्याचे घाणेरडे परिस्थितीत कारण एवढ्या कर्मचाऱ्याच्या मानाने 4 टॉयलेट 4 बाथरूम पाहिजे, परंतु एकच टॉयलेट एक बाथरूम, जवळजवळ 100 कर्मचारी रात्री आणि दिवसा मिळून इथं असतात। अनेक वेळा आम्ही डेपेंजरला सुद्धा सांगितलं, पण फक्त एकच करू म्हणतात। त्या दिवशी पण येऊन बघून गेलेत, पण आजपर्यंत कुठलाही त्यांनी विचार केला नाही। आता प्रत्येकाकडे मशीन आहेत, मशीनला चार्जिंगची सोय नाही, इथं चार्जर एक सुद्धा इथं चार्जिंग करायला नाही। या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने कुठे चार्जिंग करायचं? प्रत्येक म्हणजे मशीन आहेत ना। आता अशा प्रकारे जी दुरावस्था आहे ती पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता कर्मचाऱ्यांनी जे सोलापुरातील जे हजारो मैलचा प्रवास करून 8 ते 10 तासाची ड्युटी करून कुठेतरी आपल्याला विश्रांती मिळावी, विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या टप्प्याला जाणारे असतात त्यांना कुठेतरी अशाच प्रकारच्या सुविधा अभावांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। अनेक समस्यांना वाहक आणि चालकांना सामोरे जाण्याची व्यवस्था आहे। मात्र सध्या तरी सोलापुरातील रायगड जे क्वार्टर्स आहे ते अक्षरशः खंडर पडले असंच म्हणावं लागतं। कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।